हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डे 52 आहे. आपले ॲडव्हान्सचे 51 डेज कंप्लीट झाले आहे. त्यातही आपलं ॲडव्हान्स हे बरंचसं आपण शिकलेलो आहोत. ऑलमोस्ट आता आपलं ॲडव्हान्सही कंप्लीट होत आहे. तरी पण आपण पुढच्या बऱ्याचशा डिझाईन अशा आपण बघणार आहोत. तर इथे आपण ॲडव्हान्समध्ये आतापर्यंत कटवर्क, नेटवर्क, कटवर्कवर हँगिंग कसे करायचे ते बघितलं होतं. परत नथ बघितली होती, चंद्रकोर बघितले होते, वेगवेगळ्या प्रकारचे लीफ बघितलेले होते, जरदोशीचं वर्क, शुगर बीटचं वर्क, ऑलमोस्ट आपलं भरपूर वर्क असं झालं आहे. आपल्या ट्रेसिंगचे पण 3-4 टाईप्स आपण बघितलेले होते. भरपूर काय असं आपण बघितलं होतं. लेसेस पॅटर्न बघितले होते, स्लीवचे पॅटर्न बघितले होते, पॅचवर्क बघितलेलं आहे. परत एखाद्या बटरफ्लायची डिझाईन काढून कशी फिल करायची हे पण बघितलेलं होतं. काल आपण बेबी शॉवरचे मार्किंग कशी करायची ते बघितलं होतं. आता लवकरच आपण ते जे आपले बेबी शॉवरची जी काल मार्किंग केली आहे ते कंप्लीट कसं करायचं हे पण आपण लवकरच बघणार आहोत. तर त्याआधी आपण ज्यांना कुणाला आरीवर्क डिझाईन करायचं आहे पण त्यांच्याकडे अशा डिझाईन अवेलेबल नाहीत, त्यांच्यासाठी आपण असे ट्रेसिंग पेपर पण अवेलेबल केलेले आहेत. ज्यांना कुणाला घ्यायचे असतील किंवा पाहिजे असतील वेगवेगळ्या डिझाईनचे असे आपल्याकडे नेकचे, स्लीवचे, वेगवेगळ्या पॅचेसचे, हे बघा असे वेगवेगळे तुम्हाला काही वेगळं असं बोटनेकवर डिझाईन करायची असेल तर असे वेगवेगळे आपल्याकडे पॅचेसचे पण ट्रेसिंग पेपर अवेलेबल आहेत. त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करायचा आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांच्यासाठी हे बघा इथे आपला असा एलिफंट, मोराचा पीस, लोटस, अजून पिकॉकचे पण 3-4 प्रकार असे वेगवेगळे आपल्याकडे डिझाईन अवेलेबल आहेत. ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी मला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे. आणि आपल्या ब्लाऊजचे पण नेकचे जे डिझाईन आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे, अशा प्रकारे तुम्हाला नथ पण दिली जाईल. नथ पण आपल्याकडे अवेलेबल आहे, डोली अवेलेबल आहे, कृष्ण राधाकृष्णाचे पण पॅचेस अवेलेबल आहे आपल्याकडे. आणि असे नेकचे पण आपल्याकडे भरपूर असे डिझाईनचे ट्रेसिंग पेपर अवेलेबल आहे. ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी मला नक्की व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे. चला तर मग आता आपण जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे आपण आता बघणार आहे स्लीव्जवर जी अशी लॉंग बुट्टी केली जाते किंवा लॉंग एक प्रकारची डिझाईन केली जाते ती आपण डिझाईन इथे बघणार आहोत. तर त्यासाठी आता इथे काय काय साहित्य लागतं तर आम्ही इथे कट बीट्स घेणार आहेत. अशा कलरफुल याच्यात हे कटदाना म्हणता येईल, कटदाना घेतलेला आहे. अजून हे मोती घेणार आहे मी आणि आपली मटेरियलची निडल, एवढं यूज करून मी इथे मस्त अशी तुम्हाला एक लॉंग प्रकारची डिझाईन किंवा बुट्टी तुम्ही स्लीव्जवर करू शकतात ते मी इथे आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे असा एक स्टोन आणि फॅब्रिक ग्लू पण लागणार आहे आणि आपला नॉर्मल शिराईचा थ्रेड. सगळ्यात पहिले आपण आपला हा जो स्टोन आहे तो इथे स्टिक करून घेणार आहे. बघा बरोबर असा आपला हा स्टोन जे आहे तो चिटकून घेतलेला आहे, इथे फिक्स केला आहे. आणि आता आपला नॉर्मल थ्रेड घ्यायचा आहे. हे बघा आता इथे काय करायचं आहे, जे आपण जिथे स्टोन लावलेला आहे त्याच्या साईडने मी खालून थ्रेडवर काढणार अशा पद्धतीने. आणि आपल्या निडलमध्ये बघा मी 3 आपले मल्टी कलरचे हे कट स्पॅप्स घेतलेले आहे आणि एक मोती घेतलेला आहे, तो इथे अशा पद्धतीने फिक्स करणार. आणि ह्या लास्टच्या ज्या मोतीमध्ये हा हुक आपला अटकून टाकणार नेहमीप्रमाणे.
हे बघा, असं पण केलं तर चालतं किंवा आपली डबल स्टिच दिली तरी पण चालते, काहीच प्रॉब्लेम नाही। अशा पद्धतीने पॅक करायचं आहे। हे बघा, आता इथे केले, डबल स्टिच दिली तरी पण चालते किंवा आपल्या जे पल्स आहे त्याच्यात आपण हुक अटकवला तरी पण चालतो। आणि इथे आता बॅक घेऊन बॅकला हुक करून इथे परत आता बरोबर मिडलला पण सेम तसंच करायचं आहे। आपले 2 कट पाइप्स आणि एक मोती असा ॲड करायचा आहे, मिडलमध्ये घ्यायचा आहे आणि पुढे बरोबर मध्ये फिक्स करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने परत इथे माघारी यायचं, स्टिच देऊन घ्यायची आहे डबल आणि परत क्रॉस घ्यायचा आहे आणि फिक्स करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने। हे बघा, इथे आता एंड नॉट देऊन पॅक करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने आता परत इथे मिडल कॉर्नरला इथे मिडलपासनं परत आपण सेम खाली जसं केलं तर तसंच करायचं आहे। 2 कट पाइप्स हे बघा, कसे कधी कधी असा थ्रेड सुटून जातो। आपण जिथे हे कट पाइप्स घेत आहो ना, तिथे आपण शुगर बीट्स पण घेऊ शकतात तुम्ही। शुगर बीट्सचं पण खूप सुंदर असं हे दिसतं वर्क। इथे परत हे बघा, आता परत बॅकला आलं, आता परत मिडलला सेम तसंच, फक्त इथे मिडलला आहे ना परत एक आपला कट पाइप्स ॲड करायचा वरती। हे बघा, अशा पद्धतीने परत बॅकला बॅक स्टिच घ्यायची, परत एक मोती आणि 2 कट पाइप्स ॲड करायचे सेम। खूप सुंदर ही अशी आपली स्लीवची लॉन्ग बुट्टी रेडी होते आणि खूप सुंदर अशी ही दिसते बघा। आणि जसं मी तुम्हाला शिकवलं होतं पहिले व्हिडिओमध्ये की आपले स्लीव्जला कसं आपण त्या बघितल्या होत्या बघा, सिल्क थ्रेडमधल्या बुट्टी प्लस स्लीव्ज डिझाईन, तशाच मी तुम्हाला सांगितलं पण होती की एका लाईनमधली बुट्टी कशी घ्यायची आहे आणि दुसऱ्या लाईनमधली बुट्टी कशी घ्यायची आहे। ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ही बुट्टी टाकायची कशी। इथे दिसत आहे बघा, मी इथे तुम्हाला सांगितलं होतं कशा बुट्ट्या टाकायच्या। आता ह्या 2 बुट्ट्या आहे समजा, त्या दोघांच्यामध्ये ही एक टाकलेली आहे, परत ह्या दोघांच्यामध्ये ही एक टाकली आहे, दोघांच्यामध्ये ही एक टाकली आहे। तसंच हे पण करताना तसंच टाकायचं आहे। एक पूर्ण बुट्टी टाकली की त्याच्या बाजूला स्पेस सोडायचा, त्याच्यावरती टाकायची, असं करत करत ही बुट्टी कंप्लीट करायची। आता परत जसं वरती आपण सेम केलं आहे तसंच खाली करायचं आहे आपल्याला, सेम ह्याच पद्धतीने, काहीच वेगळं नाही। हे बघा, बरोबर मधोमध मी थ्रेड काढून घेणार
परत बॅक स्टिच द्यायची. आपण शुगर बीट्सने सुद्धा ही बुट्टी बघूयात कशी दिसते. आज बघू, जर का जास्त व्हिडिओ मोठा नाही झाला तर आज बघू, नाहीतर मग उद्या बघूयात. पण ही बुट्टी स्लीव्जवर पण हेवी डिझाईनला खूप सुंदर अशी दिसते, कारण की मी स्वतः कस्टमरची केलेली आहे. आणि विशेष म्हणजे ही ब्राइडल ब्लाउजला करायची, खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते. हे बघा, इथं आता एंड नॉट देऊन घ्यायची. आपण डायरेक्ट असं वरती पण थ्रेड घेऊ शकतो, पण त्याच्याने त्या थ्रेड दिसून येतो. थ्रेड दिसला की फिनिशिंग व्यवस्थित नाही दिसत, म्हणून इथे एंड नॉट देऊन घ्यायची, जेणेकरून आपल्याला पुढच्या मिडल साईडला डायरेक्ट खालून थ्रेडवर काढता येतो त्यासाठी. आणि ही बुट्टी इथेच पॅक होऊन जाते आणि आपला थ्रेड हा कुठे पण दिसत नाही, त्यामुळे एंड नॉट देऊन घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता हे बघा, सेम आता मिडलमधनं थ्रेड बाहेर काढायचा, मिडलला खालून थ्रेडवर घेऊन घ्यायचा. परत त्यात 2 शुगर बीट्स आणि 1 मोती ॲड करायचा. सेम परत हुक बॅकला घ्यायचं. सेम प्रोसेस, काहीच चेंज नाही. परत इथे मोती ॲड केल्याच्या नंतर परत एक आपला कट पाइप्स ॲड करायचा. परत हुक बॅकला घ्यायचं, डबल स्टिच घेऊन, आणि परत 1 मोती आणि 2 कट पाइप्स ॲड करायचे. अशा पद्धतीने. आणि इथे लास्टला एंड नॉट देऊन घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही स्लीव्जवरची लॉंग बुट्टी रेडी झाली आहे आणि खूप सुंदर अशी ही दिसत पण आहे. एक युनिक प्रकारची अशी ही आपली एक बुट्टी रेडी झाली आहे. तुम्हाला कशी वाटली बुट्टी ही नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जे कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही पण प्रत्येक व्हिडिओ बघताना व्हिडिओला लाईक करत चला. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघत आहे आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे जे काही व्हिडिओ येतात आपले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला डिटेल्समध्ये येत राहतील. आणि जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या कोणत्या ताईंना ट्रेसिंग पेपर पाहिजे असतील त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.